तुम्ही झोपडपट्टीवाले कधी सुधारणार नाहीत. तुमची लायकी नाही या शाळेत शिकायचे. मंडळी, हे शब्द आहेत नवी मुंबई येथील एका शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडमचे. त्यांनी हे शब्द वापरलेत आपल्याच शाळेत 10वीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसाठी. 16 वर्षीय अनुष्का शहाजी केवळे असं त्या विद्यार्थिनीचं नाव. सर्वांसमोर मुख्याध्यापिका मॅडमकडून झालेला हा अपमान आणि वाईट वागणूक सहन न झाल्याने अनुष्काने शाळेतून थेट आपलं घर गाठलं आणि आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेनं ऐरोलीसह नवी मुंबई परिसर हादरून गेले. मुख्याध्यापिका मॅडम कविता देशमुख यांच्यावर कठोर कारवाईची मागणी होत असताना आता रबाळे पोलिसांनी त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. दुसरीकडे या घटनेनं विद्यार्थी व पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मात्र शुक्रवारी 3 ऑक्टोबरच्या दिवशी अनुष्का सोबत शाळेत नक्की काय घडलं होतं? मुख्याध्यापिका कविता देशमुख यांच्याकडून अनुष्काला अपमानास्पद वागणूक देण्याचं कारण काय, त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी राजनंदिनी आणि तुम्ही पाहताय दे दणका. मंडळी, नवी मुंबईच्या ऐरोली सेक्टर 4 मधील श्रीमती सुशीला देवी देशमुख विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज ही एक नावाजलेली शैक्षणिक संस्था. याच शाळेत घनसोली भागात राहणारी अनुष्का केवळे 10वीच्या वर्गात शिक्षण घेत होती. सध्या तिच्या 6माही परीक्षा चालू होत्या. काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार शुक्रवारी 3 तारखेला अनुष्का शाळेत परीक्षेसाठी गेली होती. तिचा मराठीचा पेपर होता. तेव्हा एका वर्गखोलीत परीक्षा सुरू असताना अनुष्काच्या बेंच खाली कॉपीची एक चिठ्ठी सापडली होती. ज्यानंतर मुख्याध्यापिका मॅडमने अनुष्काला सर्व विद्यार्थ्यांसमोर चांगलंच झापलं. शिवाय, तुम्ही झोपडपट्टीवाले कधी सुधारणार नाहीत, तुमची लायकी नाही या शाळेत शिकायची, असे अपशब्द वापरून सर्वांसमोर तिचा अपमान केला. हे शब्द अनुष्काच्या जिव्हारी लागले. मुख्याध्यापिका कविता देशमुख मॅडमने वाईट वागणूक दिल्याने अनुष्का मानसिक तणावात गेली. पेपर संपल्यानंतर विचारातच तिने थेट आपलं घर गाठलं. सायंकाळी 4:30च्या सुमारास अनुष्का जेव्हा घरी आली तेव्हा तिची आई कपड्यांना इस्त्री करत होती. मुलीचे डोळे रडल्यासारखे लाल दिसत असल्याने आईने अनुष्काला विचारलं, काय झालं, रडलीस का? मात्र मोबाईल बघत असल्याचं दाखवत अनुष्काने नाही असं उत्तर दिलं आणि काही वेळाने अनुष्का वरच्या माळावर तिच्या खोलीत निघून गेली. बराच वेळ झाला तरी अनुष्का खाली न आल्याने तिच्या काकूने आणि त्यावेळी घरी आलेल्या एका मैत्रिणीने तिला आवाज दिला. मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यावर घरातली सगळी मंडळी अनुष्काच्या खोलीकडे गेली. मात्र तिने आतून कडी लावलेली असल्याने आत जाता येत नव्हतं. दरवाजा उघड असा वारंवार आवाज देऊनही काही फायदा झाला नाही. तेव्हा दरवाजा तोडण्यात आला. पण खोलीत प्रवेश करताच सर्वांना जबर हादरा बसला. अनुष्काने स्वतःचं आयुष्य संपवलं होतं. बेडशीटच्या साहाय्याने तिने सिलिंग फॅनला गळफास घेतला होता. हा सगळा प्रकार नेमका कशामुळे घडला याची चौकशी अनुष्काच्या पालकांनी केली. तेव्हा त्यांना अनुष्काच्या वर्गातील इतर मैत्रिणींकडून धक्कादायक माहिती मिळाली आणि आपल्या मुलीच्या आत्महत्येला शाळेच्या मुख्याध्यापिका कविता देशमुख या जबाबदार असल्याचं अनुष्काचे वडील शहाजी केवळे म्हणाले. नंतर अनुष्काच्या आई वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुख्याध्यापिका कविता देशमुख यांच्यावर रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. परीक्षेदरम्यान अनुष्का स्वतः कॉपी करत होती का या संदर्भात कोणतीही माहिती सध्या समोर आलेली नाहीये. या प्रकरणाचा सध्या तपास सुरू असून सत्य परिस्थितीचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर दुसरीकडे या घटनेने शाळेतील सर्वच विद्यार्थी व पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यांच्यात भीतीचं वातावरण पसरलं असून असुरक्षितता निर्माण झाली आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत कसं वागलं पाहिजे याचीही चर्चा या निमित्ताने होतीये. शाळा किंवा विद्यालय हे शिक्षणाचं मंदिर असं आपण म्हणतो, पण याच मंदिरात जर आता शिक्षण देणाऱ्या गुरूंकडूनच विद्यार्थ्यांना अपमानित करण्यात येत असेल आणि विद्यार्थी मानसिक तणावात जाऊन जीवन संपवण्याचा निर्णय घेत असतील तर शैक्षणिक संस्थांमध्ये नक्की चाललंय काय असा सवाल विचारला जातोय. मागील काही दिवसांपासून शाळा, कॉलेज, ट्युशन अशा शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार घडत असल्याच्या काही बातम्या सातत्याने समोर येत आहेत. त्यात आता अनुष्का सोबत जे घडलं त्यावरून शिक्षकांच्या वर्तवणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. विद्यार्थ्यांना शिकवणीसाठी पाठवावं की नाही याबद्दल पालक चिंता व्यक्त करताना दिसतायत. आता यावर तुम्हाला नक्की काय वाटतं? तुमच्याही प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.